येवला तहसील कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पारेगाव येथील शेतकरी कुटुंबांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। याबाबत मंडळ अधिकारी यांनी आत्मदहन करणाऱ्या आंदोलकांविरोधात येवला शहर पोलीस ठाण्यात फिर्याद असून सदर आंदोलन धारकांवर येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी। मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस ठाणे याद्वारे नागरिकांना एक जाहीर अशी सूचना करतो की आपलं काम जे तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशन किंवा इतर सरकारी कार्यालय या ठिकाणी असतात, आपण त्या कामाची पूर्तता करण्यासाठी संबंधित विभागाला प्रथम काही निवेदन अर्ज देऊन त्याच्यानंतर त्यांच्याकडून न्याय निवाडा न झाल्यास त्यांच्या वरिष्ठाकडे सदर बाबत आपण दाद मांडणे गरजेचे असतं। परंतु काल दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी एक अशी अप्रिय घटना तहसीलदार कार्यालयात घडली। जवाहरलाल प्रभाकर भोसले, विजय बापूराव पाटील, संजय गोपीराम पाटील आणि त्यांची पत्नी या सर्व असे तहसील कार्यालयात आले आणि त्यांनी त्या ठिकाणी शाळकरी मुले, सरकारी अधिकारी असं सर्व उपस्थित असताना स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटून घ्या आपल्याला न्याय मिळत नाही अशी मागणी केली। सदरच्या प्रकारामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांच्या जीवितास धोका झाला। त्याचप्रमाणे त्यांनी अशा प्रकारे गैरकायदेची मंडळी जमवली, कारण त्यांनी सरकारी कार्यालयात कोणत्याही प्रकारचं निवेदन दिलेलं नव्हतं। त्यांनी अनाधिकाराने सदर ठिकाणी प्रवेश केला। त्यामुळे त्यांच्यावर संबंधित प्रकारे नारायण गायके जे मंडळ अधिकारी आहेत अंगणवाडीचे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा रजिस्टर 265/2025 हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या केसमध्ये त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। तर आपल्याला सर्व जे काही आंदोलक आहेत किंवा ज्यांना रितसर आंदोलन करायचे आहे त्यांनी या सदर बाबत संबंधित विभागाला प्रथम निवेदन देणं हे बंधनकारक आहे। आपण निवेदन न देता कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारे आताताईपणा केला, त्या ठिकाणी धरणं दिलं किंवा तुम्ही काही आत्मदानाचा प्रकार केला तर ही गोष्ट कायद्याला अनुसरून नाही, आपल्यावर जरूर आवश्यक ती कारवाई होईल।